नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत त्याचं नाव आहे पाटील फार्म हाऊस. सदरील अनुभव आपल्या चॅनलच्या जुन्या सबस्क्रायबर उमा श्रीवास्तव यांनी पाठवला असून सदरील प्रसंग त्यांच्या एका मैत्रिणीच्या मुलीसोबत 2013 साली नेरळमध्ये घडला आहे. विश्वनाथ कांताराम शिर्के, वय वर्ष 45, मूळचे अंबरनाथचे रहिवासी, पेशाने सरकारी नोकरीत कामाला. त्यांच्या परिवारात पत्नी मनीषा या गृहिणी होत्या आणि एकुलतं एक अपत्य चैत्राली विश्वनाथ शिर्के, वय वर्ष 23, जिचं अद्याप लग्न झालं नव्हतं. सध्या तरी ती घरीच असायची. चैत्रालीचं शिक्षण तसं भरपूर झालेलं. शिकली सवरलेली चित्रा. तिचे विचार मॉडर्न युगातले होते. जुन्या रूढी परंपरा म्हणजे तिला अगदी बोरिंग वाटायच्या. अतिशिक्षणाने तिचे विचार प्रगत झाले होते. जी गोष्ट अस्तित्वातच नाही तिला मानायचं तरी कसं? तिला दैवी शक्तींवर काडी मात्रही विश्वास नव्हता. भूताखेतांची पुस्तकं, पिक्चर मालिका मात्र मोठ्या हौसेने वाचायची, पाहायची. हा दगडात बसलेला देव आणि त्याची पूजा करणारे अंधभक्त यांच्याकडे पाहून तिला किळस यायची. म्हणूनच ती कधी मंदिरात गेली नाही. साधं घरातल्या देवांनाही तिने कधी हात जोडले नव्हते. मनीषाबाईंना मात्र चित्राच्या या वागण्याचा जरा राग यायचा. त्या म्हणायच्या, तुझा देवावर विश्वास नाही, नको ठेवूस, पण त्या देवांविषयी जळकुटाची कुत्सिक भावना तरी मनात ठेवू नकोस, नाहीतर ऐन मदतीच्या वेळेला तो तुझी मदत करणार नाही. मनीषाबाईंच्या या वाक्यावर चित्रा मस्करीच्या स्वरात हसायची आणि म्हणायची, तो दगड माणसांच्या आधाराशिवाय तरी हलतो का मला मदत करणार? चित्राच्या वाक्यावर मनीषाबाई फक्त कपाळावर हात मारून घ्यायच्या, कारण त्यांना ठाऊक होतं पोरगी किती पुढे गेलीये. बरं असो, आता पुढे. एके दिवशी रात्रीचं जेवण वगैरे झाल्यानंतर चित्रा आपल्या बेडरूममध्ये फोनवर टाईमपास करत बसली होती. तेव्हा तिला तिच्या मैत्रिणीचा प्रियाचा कॉल आला. 10-15 मिनिटे दोघींच्या काहीशा गप्पा रंगल्या आणि विषय मुद्द्यावर आला. चित्रा, अगं पुढच्या आठवड्यात सोमवारी माझ्या एका मैत्रिणीचा बड्डे आहे. तिने पार्टी ठेवली आहे आणि पार्टी नेरळ शहरातल्या एका गावात फार्म हाऊसवर आहे. एकच दिवसाचा स्टे आहे आणि हो, फक्त आपण मुलीच आहोत. तू येशील का? प्रियाच्या वाक्यावर चित्रा अर्थातच नकार देणार नव्हती, कारण तिच्या मैत्रिणी देखील तिच्यासारख्या सो कॉल्ड मॉडर्न होत्या. पण प्रॉब्लेम असा का तिचे आई वडील परवानगी देणार का नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी चित्राने आपल्या वडिलांना म्हणजे विश्वनाथरावांना फिरायला जाण्याबद्दल सांगितलं. गोडधोड बोलून त्यांना तयारही केलं. पण मनीषाबाईंचा मात्र सपशेल नकार आला. शेवटी बायको घरातली डॉन. जे काही निर्णय असतील ते बायकाच घेतात. मनीषाबाईंचा नकार म्हणजे विश्वनाथरावांनी देखील हात टेकले. शेवटी चित्राने थोडंसं रुसण्या फुगण्याचं नाटक केलं. पूर्ण दिवसभर जेवली नाही. शेवटी एकुलती एक पोर. मायेच्या भावनेनं मनीषाबाईंचं काळीज विरघळलं आणि त्यांनी चित्राला होकार दिला. 1 आठवड्यानंतर जायचा दिवस उजाडला. चित्रा आणि तिच्या मैत्रिणी सकाळच्या ट्रेनने नेरळला पोहोचल्या. स्टेशन बाहेर येताच आधीच बुक केलेली टॅक्सी या 6 जणींना घेऊन निघाली.
टॅक्सीमध्ये बसून सर्व मुली नेरळ शहरापासून 15 किलोमीटरवर असणाऱ्या भंडवळ या गावी आल्या. भंडवळ गावातून 20 मिनिटाच्या अंतरावर डोंगरावर एक धनगरवाडी होती. त्या वाडीच्या खाली पाटील फार्म हाऊस होतं. पाटील फार्म हाऊसला निसर्गाचा चांगला वारसा लाभला होता. फार्म हाऊसच्या चारही बाजूंनी हिरव्या रंगाची पानं, उंचपुरी झाडं होती. त्या झाडांच्या गर्भात पाटील फार्म हाऊस दडलं होतं. टॅक्सी एकदाची फार्म हाऊसवर पोहोचली. मुलींनी आपल्या बॅगा टॅक्सीतून खाली उतरवल्या. तशी टॅक्सी निघून गेली. मुली फार्म हाऊसवर आल्या तेव्हा फार्म हाऊसच्या दरवाजात 70 पार केलेलं एक जोडपं उभं दिसलं. मुलींना पाहताच त्यातील म्हाताऱ्याने आपली ओळख करून दिली. माझं नाव रामजी उर्फ रामा धाकू शिंगवा आणि माझ्या बायकोचं नाव केशा रामजी शिंगवा. आम्ही फार्म हाऊसवर जेवण खावण सर्व व्यवस्थित पाहण्याचं काम करतो. रामजी काकांनी या सर्व मुलींना आपली ओळख करून दिली आणि त्यांच्या राहायच्या रूम दाखवल्या. मुली आपापल्या मैत्रिणीसोबत रूममध्ये निघून गेल्या. फ्रेश वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ आराम करून 4 वाजता सर्व मुली फार्म हाऊस बाहेर जमल्या. चित्रा, प्रिया, बड्डे असलेली मैत्रीण मृणाल आणि इतर मैत्रिणी बाहेर येऊन रामा काकाला म्हणाल्या, काका, आम्ही सर्व शहरात राहतो. रानातली, गावातली हिरवीगार झाडं वगैरे आम्हाला कधी पाहायला मिळत नाही. तर प्लीज तुम्ही आम्हाला जरा फिरायला घेऊन जाल का? कारण आम्ही आजचीच रात्र इथे राहणार आहोत. उद्या सकाळी आपापल्या घरी जाऊ. मृणालच्या वाक्यावर रामा काकांनी हसत मान हलवली आणि ठीक आहे म्हणाले. त्यांनी जाता जाता आपल्या पत्नीला पोरींना जरा फिरवून आणतो असं सांगितलं. त्यांच्या या वाक्यावर केशा काकींच्या चेहऱ्यावर जराशी भीतीची छटा आली. डोळे मोठे झाले. केशा काकी हळूच तोंडाला पदर लावत रामा काकांच्या कानात काहीतरी खुसफुसल्या. त्यातली काही वाक्य मुलींच्या कानावर पडली. ते म्हणजे चेरेखांडी, पोरींना कशाला हात लावून देऊ नका आणि सांज व्हायच्या आत परत या. रामा काकांबरोबर सर्व मुली बाहेर पडल्या. या सर्वांना कधी गावाकडचं सुख माहीत नाही. पक्ष्यांचा तो मंत्रमुग्ध करणारा आवाज, वातावरणातील थंडगार हवा अंगावर रोमांच आणायची. सगळं कसं मन प्रसन्न करणारं होतं. मजा मस्करी करत सर्व मुली फिरत होत्या. अशात फिरता फिरता 4:45च्या सुमारास रामा काका सर्व मुलींना एका चेरेखांडी नामक वहळावर घेऊन आले. वहळाच्या दोन्ही बाजूंना झाडी होती आणि झाडींच्या मधोमध तो वहळ वाहत होता. वाव, काय मस्त पॉइंट आहे यार, चित्रा म्हणाली. प्रिया, मृणाल दोघी तिघी तिच्या या वाक्यावर हो ना असं म्हणत दुजोरा देऊ लागल्या. काका, वहळ जास्त खोल नाही ना, म्हणजे आम्ही पाण्यात जाऊ शकतो ना, मृणाल म्हणाली. त्यावर काकांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्यांच्या डोळ्यात भयाची धार चढली. एक आवंडा गिळत काही वेळाने म्हणाले ते, पाण्यात जायचंय. रामा काकांचा आवाज बसल्यासारखा वाटला. पण हो, जाऊ द्या ना काका, तसंही आम्ही उद्या जाणारच आहोत ना, मृणाल म्हणाली. सर्व मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून, विनवणी ऐकून रामा काकांनी होकार दिला आणि म्हणाले, ठीक आहे, पण जास्त येळ लावू नका. रामा काकांकडून होकार मिळताच मुली आहे तशा वहळात उतरल्या. एकमेकींच्या अंगावर पाणी उडवत, कधी एकमेकींना धक्का देत एन्जॉय करत राहिल्या. मुलींना खेळताना पाहून रामा काकांनाही बरं वाटलं. यात कधी 6 वाजून गेले कळालं नाही. हळूहळू सूर्य अस्ताला निघाला. चेरेखांडीत झुकलेल्या झाडांमुळे आधीच सूर्यप्रकाश तिथे कमी पडायचा, ज्याने आता चेरेखांडी झाकोळून आली. झाडांच्या हिरव्यागार सावल्या काळ्या भासायला सुरुवात झाली. वहळातील पाणी गडद काळशार दिसू लागलं. इतकं
का त्या मुलींच्या सावल्याही पाण्यावर दिसेनाशा झाल्या. हळूहळू पडणाऱ्या अंधाराने चेरेखांडीला एक वेगळंच भयान रूप यायला लागलं. काही वेळा अगोदर ऐकू येणारा पक्ष्यांचा किलबिलाट आता नाहीसा झाला. वातावरणात जाणवणारी प्रसन्नता आता एका दुःखी, अस्वस्थ करणारी मळब घेऊन आली. खूप वेळ झालाय हे लक्षात येताच रामाकाकांनी मुलींना फार्म हाऊसवर परत चला असं सांगितलं. सर्व मुली पाण्यातून तशाच भिजलेल्या अवस्थेत बाहेर आल्या. सांजवेळची थंड हवा अंगाला झोंबत होती. हवेने अंग शहारून उठत होतं. अर्ध्या तासात सर्वजण फार्म हाऊसवर परत आले. भिजलेले कपडे बदलून मुली एका रूममध्ये जमल्या. सर्वांच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या. तोच चित्रा म्हणाली, "हय, तुम्ही सर्वांनी ऐकलं का ग? जेव्हा आपण बाहेर जायला निघालो होतो तेव्हा त्या काकांना काहीतरी सांगत होत्या. चेरेखांडीबद्दल, कशाला हात लावून देऊ नका, जास्त वेळ थांबू नका वगैरे." चित्रा म्हणाली, "तोच रामाकाका तिथे आले. त्यांनी चित्राचं बोलणं ऐकलं आणि त्यावर ते म्हणाले, पोरींनो, तुम्ही ठरली शहरातली माणसं आणि आम्ही राहिलो गावातले अनपड अंगठा बहादूर. तुम्ही आमच्या बोलण्यावर कशाला विश्वास ठेवणार?" रामाकाकांचं हे कोड्यातलं बोलणं ऐकून सर्व मुलींची उत्सुकता ताणू लागली. चित्राला आता कळून चुकलं, हा विषय नक्कीच भूताखेताचा आहे. तशाही तिला भूताखेताच्या गोष्टी ऐकायला फार आवडायच्या. तिने रामाकाकांना भूताखेताबद्दल गोष्ट सांगा ना असा आग्रह केला. तिला दुजोरा म्हणून बाकीच्या मुलींनी हो हो करत हट्ट केला. तसे रामाकाका तयार झाले आणि सांगू लागले, "हे बघा पोरींनो, ही गोष्ट खोटी नाही, खरी हाय. आता आपण ज्या चेरेखांडेवरून आलो ना, तिथे रात्री काळोख पडताच भूतं हिंडत्यात. माझ्या बाने पण मी बारीक होतो ना तेव्हा सांगितलेलं. कोणी चेरेखांडीतल्या झाडाचं लाकूड जरी तोडलं तरी त्याला रात्री विंचू चावतो. आणि अजून एक, तुम्ही ज्या वहळात आंघोळ केलीत ना तिथं म्हणे वचांड राहतो. जर अमावस्या पौर्णिमेला कोणी त्या वहळात अंग धुतलं, आंघोळ केली, तर हे वचाटाचं भूत रात्री त्याला बोलवायला येतं, अर्ध्या झोपेतून उठवतं आणि आपल्यासोबत वहळावर घेऊन जातं." एवढं बोलून रामाकाका थांबले. त्यांच्या चेहऱ्यावर गूढ, भयभीत करणारे भाव पसरले. खोलीत एक विलक्षण शांतता पसरली. सर्व मुली तोंडाचा आ करून विस्पारलेल्या डोळ्यांनी रामाकाका पुढे काय सांगतात हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होत्या. तोच रामाकाका म्हणाले, "वचांड त्या माणसाला अर्ध्या झोपेत सोबत घेऊन जातो आणि वहळाच्या पाण्यात खोल ठिकाणी नेऊन त्याला बुडवून मारून टाकतो." खोलीत 10 सेकंद अगदी गूढ शांतता पसरली. सर्व मुली आपापल्या मैत्रिणींकडे पाहू लागल्या. तोच एकदम चित्रा, प्रिया, मृणाल तिघीही हसू लागल्या. रामाकाकांचं बोलणं त्यांना फक्त मजेशीर कल्पना वाटली, जिला काहीही अर्थ नव्हता. पण रामाकाकांना मुलींच्या हसण्याचं मुळीच वाईट वाटलं नाही. त्यांना माहिती होतं आपलं बोलणं यांना पटणार नाही, कारण त्यात गावची लोकं आणि शहरातील शिकलेली लोकं हा फरक होता. 9-9:30 वाजेपर्यंत जेवणं आटोपली. भांडी वगैरे घासून केशाकाकी आणि रामाकाका दोघेही त्यांच्या वाडीवरच्या घरी निघून गेले. पण जाताना त्यांनी मुलींना सांगितलं होतं, रात्रीचा फार्म हाऊस सोडून कुठेही बाहेर जाऊ नका. रात्रीचा आजूबाजूला भूतांचा फेरा असतो. रामाकाका एवढं सांगून निघून गेले. रात्रीचे 10 वाजले होते. मुली फार्म हाऊसमधल्या एका खोलीत बसल्या होत्या. समोर लाकडी टेबल होता आणि त्यावर वोडकाच्या, दारूच्या बाटल्या ठेवल्या होत्या. सोबत चिप्स, शेंगदाणे असं काही होतं.
स्वतःला मॉडर्न समजण्याच्या नावाखाली या मुलींना दारू पिण्याची सवय लागली होती. प्रत्येकीने दारूचा एक एक ग्लास उचलला आणि तोंडाला लावला. हळूहळू सर्व मुली दारूच्या नशेत धुंद झाल्या. पाहता पाहता रात्रीचे 12 वाजून गेले. एव्हाना फार्म हाऊसच्या बाहेर सफेद रंगाचं धुकं साचलं होतं. त्यामुळे आजूबाजूला असलेली झाडं मृत मेलेल्या प्रेतांचा फौज फाटा वाटत होती. गाईज, चला गाण्यांच्या भेंड्या खेळूया, मृणाल दारूच्या नशेत म्हणाली. बोलते वेळेस तिचे शब्दसुद्धा बोबडे निघत होते. नशा डोक्यात शिरली आणि गाण्यांच्या भेंड्या सुरू झाल्या. 15-20 मिनटं झाली असतील. तोच चित्राच्या कानावर तिच्या नावाने कोणीतरी हाक मारावी असा आवाज पडला. चित्रा, ए चित्रा. आवाज खोलीच्या बंद दरवाजा आडून आला. चित्राच्या कानावर तो आवाज पडताच तिने वळून बंद दरवाजाकडे पाहिलं. दरवाजाबाहेर भिंतीवर एक पिवळा दिवा जळत होता. त्याचा पिवळसर प्रकाश दरवाजाच्या खालच्या फटीतून दिसत होता आणि त्याच प्रकाशात एक काळीशार सावली डावीकडून उजवीकडे फेऱ्या मारते असं दिसत होतं. कोण आहे? चित्रा मोठ्याने म्हणाली. तिचा आवाज ऐकून सर्व मुलींच्या नजरा तिच्याकडे वळल्या. काय ग, काय झालं? प्रियाने विचारलं. त्यावर चित्राने, मला कोणीतरी माझ्या नावाने हाक मारली असं ऐकू आलंय, पण बाकीच्या मुलींना कोणताही आवाज ऐकू आला नाही. चित्रा, तुला भास झाला असेल असं म्हणून मुली नशा करण्यात पुन्हा व्यस्त झाल्या. पण काही वेळाने पुन्हा चित्राच्या कानावर तोच घोगरा आवाज पडला. चित्रा. दारूच्या नशेत लाल झालेल्या डोळ्यांनी चित्राने पुन्हा दरवाजाकडे पाहिलं. यावेळेस तिने ओ दिली नाही. ती हळूच जागेवरून उठली. चित्रा, कुठे चाललीस? प्रियाने विचारलं. पण चित्राने कोणतंही प्रत्युत्तर दिलं नाही. चालत दरवाजाजवळ आली. कडीवर हात ठेवून तिने दरवाजा उघडला. तिला वाटलं दरवाजाबाहेर कोणीतरी असेल, पण कसलं काय? दरवाजाच्या बाहेर कुणीच नव्हतं. दरवाजापासून डाव्या बाजूला हॉल होता आणि हॉलमधून फार्म हाऊसचा मुख्य दरवाजा दिसायचा, जो बंद होता. तोच दरवाजा कर आवाज करत आपोआप उघडला आणि दरवाजांची दोन्ही झापं आतल्या बाजूने उघडली. उघड्या दरवाजातून हळूच पांढरं धुकं आत शिरलं. चित्रा, बाहेर ये. चित्राच्या कानावर तो मधाळ आवाज आला. त्या आवाजात एक प्रेमळ विनवणी होती. त्यासोबत तो आवाज चित्राच्या ओळखीचा होता. 2 वर्ष अगोदर पंचकात मेलेल्या तिच्या आजीचा आवाज होता तो. आजी? चित्राने इतकंच म्हटलं आणि तोच उघड्या दरवाजाबाहेरून उत्तर आलं. होय चित्रे, मीच. ये, बाहेर ये. वाक्य संपताच बाहेर जे कोणी होतं ते चेष्टेने हसू लागलं. नशेने धुंद झालेल्या चित्राच्या हे लक्षात आलं नाही का तिची आजी 2 वर्ष अगोदर वारली आहे. त्यासोबत चित्रा ज्या दरवाजात उभी होती त्या दरवाजापासून मुख्य दरवाजा फार लांब होता. तिथपर्यंत तिचा आवाज जाणं अशक्य होतं. मग बाहेर जे कोणी उभं होतं त्याला चित्राचा आवाज ऐकू तरी कसा गेला? त्यासोबत आतून लावलेला दरवाजा आपोआप कसा उघडला? पण चित्रा नशेत धुंद असल्याने तिच्या मनात कसलाही विचार आला नाही. उलट ती त्या उघड्या दरवाजाच्या दिशेने चालत आली. दरवाजात येताच तिच्या अंगावर थंडगार हवेचा झोत धावून आला. सर्व शरीर त्या थंड हवेने शहारलं आणि हळूच तिची नजर बाहेर अंगणात पडली. अंगणातल्या जमिनीवर पांढरं गडद धुकं होतं आणि त्या धुक्यात चित्राची मृत असलेली आजी उभी होती.
सर्व अंग काठीसारखं सुकलेलं. अंगात एक चॉकलेटी रंगाची मॅक्सी. चेहऱ्यावरची त्वचा शवगृहात बेवारस पडून राहिलेल्या प्रेतासारखी पांढरी झाली होती. डोळ्यात शून्य भाव आणि डोळ्याखाली काळी वर्तुळं आली होती. डोक्यावरचे पिंजारलेले पांढरे केस अस्तव्यस्तपणे चेहऱ्यावर पसरले होते. हातापायाची चामडी रक्त शोषून घेतल्यासारखी दुधाळ होती आणि हाताची नखं चेटकिनीसारखी वाढली होती. हळूच तो हडकुळा खेळण्यातल्या खुळखुळ्यासारखा हात वर आला आणि त्या हाताची 5ही बोटं हलली. ये. त्या शुष्क काळ्या ओठांची हालचाल झाली आणि तोच भसाडा आवाज बाहेर आला. चित्रा फार्म हाऊसच्या दरवाजाच्या पुढे असलेल्या पायऱ्या उतरली. गार्डनमध्ये आजीच्या जवळ आली. चित्राला तिच्या आजीच्या अंगातून एक कुबट, कुचका, घाणेरडा वास येत होता. आजी, तू इथे? चित्राने विचारलं. पण तिच्या वाक्याला उत्तर न देता आजी गरकन वळाली. अगदी संथ गतीने, एखादं मेलेलं प्रेत चालावं तशी. 5 पावलं चालताच आजीचं रूप घेऊन आलेलं ते ध्यान चित्रापासून पुढे गेलं. त्या ध्यानाने हळूच तिरकस कटाक्षाने मागे वळून पाहिलं आणि मानेनेच चित्राला आपल्या मागे यायची खूण केली. चित्रा चालत त्या ध्यानाच्या मागे जाऊ लागली. ते ध्यान फार्म हाऊसच्या गेटपाशी पोहोचलं. गेटचा दरवाजा आपोआप उघडला गेला. उघड्या गेटमधून ते ध्यान बाहेर पडलं आणि चित्राही त्या ध्यानाच्या मागे जाणारच होती. तेवढ्यात चित्राच्या कानावर एक हाक ऐकू आली. चित्रा, पोरी थांब. आवाजात जरब होती, आज्ञा होती. चित्राने मागे वळून पाहिलं. तिच्या मागे एक पांढऱ्या कपड्यातील म्हाताऱ्या माणसाची आकृती उभी होती. त्या आकृतीला पाहताच चित्राच्या तोंडून नाव निघालं. आजोबा? होय, मीच. कुठं चाललीस तू? जा वापस घरात. जा बघू आणि बाहेर येऊ नकोस. हे चित्राचे आजोबा होते, जे 5 वर्षा अगोदर आजारपणात निधन पावले होते. अहो पण आजी तर. चित्राने असं म्हणत हळूच समोर वळून पाहिलं. चित्रापासून 10 पावलावर तिची आजी उभी होती, चेहऱ्यावर अनोळखी भाव घेऊन. नाही मुली, ती तुझी आजी नाही. तो धोका आहे. जा जा, परत जा. पण चित्राने तिच्या आजोबांच्या वाक्यावर न समजून त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, धोका? कसला धोका? ही तर माझी आजी आहे. असं म्हणत तिने आजीकडे पाहिलं आणि प्रत्युत्तर म्हणून ते ध्यानसुद्धा ओठ यू आकारात हळूच विचकत हसू लागलं. मागचा पुढचा विचार न करता नशेत धुंद झालेली चित्रा चालत तिच्या आजीजवळ गेली. तिने गेटची सीमा ओलांडली आणि आजीचं रूप घेऊन आलेलं ते ध्यान त्याच्या चेहऱ्यावर विजयी हसू फुललं, सावज जाळ्यात फसलं. त्यासाठीच या ध्यानाने गेम खेळला होता. गदागदा खांदे हलवत चित्राची आजी फिदी फिदी करत वानराप्रमाणे हसू लागली. पाहता पाहता आजीच्या डोळ्याचा रंग बदलला, हिरवा झाला. संपूर्ण अंगाची कातडी मुकामार बसून रक्त काळं पडावं अशी काळी निळी झाली. डोक्यावरचे केस रक्ताळल्याप्रमाणे लाल झाले होते. डोळ्यासमोर असलेलं हे विचित्र ध्यान पाहून चित्राची दातखिळी बसली. झटक्यात मेंदूवर चढलेला नशेचा अंमल उतरला. विस्पारलेल्या डोळ्यांनी ती त्या ध्यानाकडे पाहू लागली. ती भीतीने ओरडू पाहत होती, पण तिचा आवाज घशात अडकला. हळूहळू चित्राची पावले मागे जाऊ लागली. तोच त्या ध्यानाने आपला काळ्याशार कातडीचा हात पुढे आणला आणि चित्राचा हात पकडला. गरम तापलेल्या तव्यावर पाण्याचे थेंब पडावे आणि फस असा आवाज करत वाफ निघावी, तसा त्या ध्यानाचा हात चित्राच्या हातावर पडताच
फस असा आवाज झाला. चित्राचा हात भाजला. भीतीने दाबून धरलेली किंकाळी वेदने रूपात बाहेर आली. रात्रीच्या स्मशान शांततेत चित्राचा तो आवाज फार्म हाऊसच्या उघड्या गेटमधून हवेसारखा आत घुसला. मृणाल, प्रिया आणि बाकीच्या मैत्रिणी सगळ्यांनी आवाज ऐकला. एकीची नशा खाडकन उतरली. सर्वजण धावत फार्म हाऊस बाहेर आल्या. तेव्हा त्यांना दिसलं, फार्म हाऊसच्या गेट बाहेर चित्रा धुक्यांमध्ये एकाच जागेवर गोल गोल फिरत आहे. तिच्या डोक्यावरचे काळे केस पूर्ण चेहऱ्यावर पसरलेत, ज्याने तिचा चेहरा झाकलाय. या चित्राला काय झालं? अशी वेड्यासारखी फेऱ्या का मारते? मृणाल म्हणाली. त्यावर एक मुलगी म्हणाली, अय, तिला चढली आहे वाटतं. ज्यावर बाकीच्या 2 मुली खदाखदा हसल्या, पण प्रियाला मात्र त्यांचा राग आला. त्यांना फणकारत ती म्हणाली, ए, गप बसा हां तुम्ही, आधी तिला आत आणू चला. प्रियाच्या वाक्यावर सर्व मुली गेट बाहेर आल्या. चित्राला या मुलींची चाहूलही लागली नव्हती. ती तशीच वर्तुळाकार गोल गोल फिरत होती आणि तिच्या तोंडातून रानटी श्वांपत गुरगुरावं तसा गुरगुरण्याचा आवाज येत होता. चित्रा, ए चित्रा, अगं काय होतंय? ठीक आहेस ना? प्रिया म्हणाली. परंतु तिच्या वाक्यावर चित्राने कसलंही उत्तर दिलं नाही. ती गोल गोल फिरतच होती. तोच प्रियाने तिचा उजवा हात धरला. हात धरताच प्रियाच्या तळव्याला चित्राच्या हाताची चामडी भाजलेली दिसली. ए चित्रा, तुझ्या हाताला काय झालं? प्रियाने विचारलं. पण एका जागेवर थांबलेली चित्रा गप्प उभी होती. तिच्या गुरगुरण्याचा आवाज येत होता. 1-2 मुली तर तो आवाज ऐकून घाबरून गेल्या. ए, हात सोड. डोक्यावर पसरलेल्या केसांमधून चित्राच्या तोंडातून एक स्त्री पुरुष मिश्रित आवाज आला. त्या आवाजात धमक होती. प्रियाने झटकन चित्राचा हात सोडला. 2 सेकंदाकरता चित्राचा हात बर्फाचा तुकडा असल्याप्रमाणे थंडगार जाणवला. हात सोडताच चित्रा खदाखदा खांदे हलवत हसू लागली. प्रिया, मृणाल, तिच्या मैत्रिणी चित्राचं बदललेलं रूप पाहून घाबरल्या. ए, बाहेर खूप थंडी आहे, आधी हिला आत घेऊन चला, एक मुलगी घाबरत म्हणाली. प्रिया, मृणाल दोघींनी चित्राच्या खांद्याला धरलं आणि तिला फार्म हाऊसच्या दिशेने नेऊ लागल्या. पण चित्रा जणू दगडाची झाली होती. जागेवरून हलतच नव्हती. चित्रा, चल आत चल, इथे थंडीत आजारी पडशील, मृणाल म्हणाली. तिच्या त्या वाक्यावर चित्राने चेहऱ्यावर पसरलेल्या काळ्या केसांसहित मान तिच्याकडे वळवली. मानेचा कट कट हाड मोडल्याचा आवाज झाला. अचानक एक अमानवीय झुळूक आली. त्या झुळुकेने चित्राच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला झाले आणि मृणालला तो भयंकर चेहरा दिसला, जो आजही तिच्या लक्षात आहे. चित्राच्या चेहऱ्यावर जागोजागी ओरखडे उठले होते. ओठ फाटले होते. त्यातून लाल रक्त बाहेर पडून ओठांना चिकटलं होतं आणि काळं झालं होतं. डोळ्यातली बुबळं अधिक काळी झाली होती. हय, विचित्र आवाजात ओरडत चित्राने तोंड उघडलं आणि 32च्या 32 दात मृणालच्या हातावर ठेवले. कचकन मांसाचा एक छोटा लचका तोडला. आई ग! मृणाल मुळाच्या देठापासून ओरडली. तिच्या हाताचं ते अर्ध मांस लाल रक्ताच्या रंगाने माखलं होतं, जे चित्राच्या तोंडात होतं आणि ते चबार चबार करत ती चावत होती. मृणाल, प्रिया, बाकीच्या मुली चित्रापासून पटकन बाजूला झाल्या. चित्रा विचित्र चेटकी स्वरात हसू लागली. हसताना कधीकधी आकाशाकडे तर कधीकधी या मुलींकडे पाहायची. चित्राचं हे अकल्पनीय वागणं पाहून मुली काय समजायच्या त्या समजल्या. भूत, पिशाच्च, झपाटणं त्यांनी ऐकलं होतं, पण आज उभ्या डोळ्यांनी पाहत होत्या. थांबा पोरींनो, बाजूला व्हा. अचानक सर्व मुलींना रामाकाकाचा आवाज आला.
सर्व मुलींनी मागे वळून पाहिलं. रामाकाका धावत येत होते. त्यांच्यासोबत एक सफेद लुंगी घातलेला उघड्या बंब अंगाचा माणूस होता. त्याच्या खांद्याला एक काळ्या रंगाची पिशवी होती. रामाकाकांना आलेलं पाहून मुलींना काही क्षण धीर आला. रामबा, हीच पोर हाय वाटतं, हिलाच झपाटलंय, तो उघडा बंब माणूस म्हणाला. त्याच्या हातात एक पातळ चंदनाची काठी होती. त्या काठीमार्फत त्या माणसाने चित्राच्या अवतीभोवती मातीवरती एक वर्तुळ रेखाटलं. तोच. ए ए सोड सोड, मला अडकवतोयस का? हां, सोड नाहीतर हलाल करून मारीन. चित्राच्या तोंडातून आवाज आला. मध्येच रानमांजरासारखे जबड्यातले दात दाखवत खुणशी नजरेने ती सर्वांकडे पाहायची. तो जो कोणी माणूस होता, तांत्रिक, मांत्रिक, भगत, पुजारी, त्याने काळ्या झोळीतून मुठभर लाल मिरच्या बाहेर काढल्या. मग एक तपकिरी रंगाचा कडवट लिंबू, एक सुरा बाहेर काढला. सुऱ्याच्या धारधार चकाकत्या पातीने त्या मांत्रिकाने आपली तर्जनी थोडी कापली आणि आलेल्या रक्ताने लिंबूवर अभिषेक केला. ते लाल ताजं गरम रक्त पाहून चित्राच्या अंगात घुसलेलं ते ध्यान त्याच्या तोंडाला पाणी सुटू लागलं. फाटलेल्या ओठांवरून जीभ फिरवू लागलं. तपकिरी लिंबूला त्या भक्त्याने लाल रंगाचं रक्त फासलं आणि मग लाल मिरच्यांचा चुरा त्या लिंबाला लावला. रामबा, पकड पोरीला, लिंबू चारायला लागल, तो भक्त्या म्हणाला. रामाकाका आणि 2-3 मुलींनी हिम्मत करून चित्राचे हात धरले. भक्त्याने ते लाल रक्त लावलेलं लिंबू चित्राच्या तोंडात टाकलं. लिंबाला रक्त फासल्याने ते ध्यान फसलं. त्याला वाटलं हे रगत आहे. जिभेवर जशी रक्ताची चव रेंगाळली, चित्राच्या अंगात घुसलेल्या ध्यानाने ते लिंबू जोरात चावलं. लिंबाच्या आतलं कडवट पाणी जसं चित्राच्या पोटात गेलं, तिचं सर्व शरीर थरथर करत थरथरायला सुरुवात झाली. आखलेल्या रिंगणातच चित्राचं सर्व शरीर कोसळलं. मान कापलेला कोंबडा जमिनीवर शेवटच्या घटका मोजताना तडफडावा तशी चित्रा हातपाय झाडत तडफडू लागली. काही वेळातच तिच्या तोंडातून प्यायलेली दारू, चखणा सर्व काही उलटी होऊन बाहेर पडलं आणि ती बेशुद्ध झाली. घडलेल्या प्रकाराने मुली घाबरल्या. कोणीही बोलायच्या मनस्थितीत नव्हतं. अशात प्रिया आणि मृणाल यांनी चित्राला खांद्याला धरून उचललं, फार्म हाऊसमध्ये नेलं. मृणालच्या हाताला बँडेज करण्यात आलं. चित्राचे कपडे बदलण्यात आले. सर्वजण झोपी गेल्या. भगत आणि रामाकाका रात्रभर त्यांच्या हॉलमध्येच बसून होते. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच चित्राला जाग आली. काल घडलेला प्रसंग सांगताच तिचं अंग भीतीने शहारलं. फ्रेश झाल्यानंतर 10 वाजता सर्व मुली रामाकाका यांच्या समोर आल्या. भगत बाबांना काहीतरी काम आल्याने ते निघून गेले होते. सर्वप्रथम चित्राने जो प्रसंग आठवत होता तो सांगितला. ती म्हणाली, बाहेरून आवाज ऐकू आला, मग आजी दिसली, मग आजोबा, आणि त्यानंतर एका वाईट शक्तीने माझा हात धरला, पण त्यापुढे काहीच आठवत नाही. चित्राला त्यानंतर झपाटलं गेलं. हे ऐकून झाल्यावर मुलींनी रामाकाकाला विचारलं, चित्राला नेमकं काय झालं होतं आणि आम्ही संकटात आहोत हे तुम्हाला कसं कळालं? त्यावर रामाकाका म्हणाले, पोरींनो, भगत बाबांनी हे समद सांगितलं, तेच तुम्हाला सांगतोय. चित्राला झपाटणारं भूत वराहांत होतं. तुम्ही सगळी दारू प्यायला बसले होतात ना, त्याच्या वासावर आलं ते. हे भूत दारुड्या माणसाचं असतं. जो माणूस दारू न मिळाल्याने मरतो त्याचं वरहांत होतं. त्यानेच भुलवून आधी चित्राला बाहेर आणलं आणि मग झपाटलं. रामाकाकांची हकीकत ऐकून मृणालने विचारलं, दारू तर आम्ही सगळ्याच पीत होतो, मग चित्राच का? त्यावर चित्रा स्वतःच म्हणाली, मीच का?
कारण मला आधीपासून भूत, प्रेत, पिशाच्च यांची एक अनामिक ओढ आहे आणि माझा देवावरही विश्वास नाही. कदाचित माझ्यात लपलेले हेच दुर्गुण त्याला दिसले असावेत. तोच रामाकाका म्हणाले, चित्रा, मला तुझ्या आजोबांचा फोटो दाखवते का? चित्राने तिचा फोन काढला आणि फोनमध्ये सेव्ह असलेल्या आजोबांचा फोटो काकांना दाखवला. तो फोटो पाहताच रामाकाका आणि केशाकाकी दोघांचे डोळे मोठे झाले. तोंडाचा आ वासला गेला. रामाकाका दोन्ही हात जोडत म्हणाले, भगवंताची कृपा. चित्रा, अगं, हे तुझे आजोबा काल रात्री आमच्या घरी आले. म्हणजेच त्यांची आत्मा आली असणार आणि त्यांनीच आम्हाला सांगितलं, खाली पोरी संकटात आहेत, म्हणूनच मी भगत बाबाला घेऊन इथं आलो. रामाकाकांचं बोलणं ऐकून सर्व मुलींना पुन्हा एकदा धक्का बसला. त्यासोबत सगळ्याजणी विस्पारलेल्या डोळ्यांनी एकमेकांकडे पाहू लागल्या. मुली घडलेल्या प्रकारे जरा जास्तच घाबरल्या. आता फार्म हाऊसवर थांबायची कोणाचीही इच्छा नव्हती. शेवटी दुपारचं जेवणही न करता सर्वजणी परत आपापल्या घरी निघाल्या, परंतु रिकाम्या हाती नाही, भीतीचा एक थरारक सत्य अनुभव घेऊन. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.